रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेतील चुरस वाढताना दिसत आहे। एकीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेना शिंदेगड सत्तेसाठी झगडत आहे, तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादीचे सदस्य मात्र गोव्याच्या किनाऱ्यावर समोर वाळूत छानपैकी पर्यटनासाठी गेल्याची चर्चा रंगली आहे। दोन्ही पक्षांचे सर्व सदस्य एकत्र आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी याची माहिती मिळू शकलेली नाही। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदेगड सर्वाधिक 25 उमेदवार निवडून आणण्यात यशस्वी ठरली, तरी देखील सत्ता स्थापनेपासून ते कितने दूर कितने पास अशा अवस्थेत असल्याचं चित्र आहे। शिवसेनेला सोबत घेत नसल्याचे संकेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यापूर्वीच दिले होते, परंतु शिवसेनेची राजकीय ताकद वाढल्याचं दिसून येत आहे। भाजप शिवसेनेला जवळ घेण्याबाबत फारशी सकारात्मक दिसत नाही। विशेषतः दक्षिण रायगडमध्ये भाजप राष्ट्रवादीची जुनी युती असल्यानं भाजपचा कल राष्ट्रवादीकडे अधिक दिसतो। शुक्रवारी शिवसेनेनंही गटाची नोंदणी करून आपण शर्यतीत असल्याचं दाखवलं, तरी सत्तेची सूत्र त्यांची कुणासोबत जुळणार हे कोडच आहे। रायगड जिल्हा परिषदेत महायुती म्हणून सत्ता स्थापन होईल, राष्ट्रवादी तिन्ही पक्ष एकत्र येतील असा विश्वास जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी व्यक्त केला असला तरी शिवसेनेबाबतचा हा निर्णय देवावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अवलंबून असल्याची चर्चा आहे। एकंदरीत जिल्हा परिषदेच्या सर्व जागा जिंकूनही शिवसेना सत्तेसाठी झगडत असताना भाजप आणि राष्ट्रवादीचे सदस्य गोव्याच्या किनाऱ्यावर मौज करत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेची अंतिम सत्ता कुणाच्या हाती येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।